नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, त्यासोबत अनेक शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करतायत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आपण याचा जर विचार केला तर अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी पीक विम्याची देखील प्रतीक्षा करताय। अनेक शेतकरी बांधवांना पीक विमा सुद्धा या ठिकाणी मिळालेला नाहीये। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनातून असे प्रश्न उपस्थित होतात की नेमकी सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना बंद केली का, त्यासोबत पीक विमा रक्कम नेमकी केव्हा जमा होणार, आमच्या खात्यावरती पीक विमा आलेला नाहीये, मिळालेला नाहीये, नेमकी पीक विमा रक्कम आमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार, असे अनेक सारे शेतकरी बांधव म्हणजेच की प्रश्न उपस्थित करत आहेत। तर शेतकरी बांधवांनो पहा, सरकारच्या माध्यमातून सरासरी जर का आपण पाहायला गेलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाविषयी एक सुद्धा या ठिकाणी अजून JR 9व्या हप्त्याचा काढण्यामध्ये आलेला नाहीये, किंवा सरकारच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यामध्ये आलं नाहीये की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही बंद केली आहे, किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद केलाय, किंवा त्यावरती कोणती तारीख सुद्धा ठेवलेली नाहीये की या तारखेला जमा होईल किंवा त्या तारखेला जमा होईल। एक अंदाजे बऱ्याच तुम्ही बातम्या या ठिकाणी पाहिल्या असतील, म्हणजेच की 15 ऑगस्ट असं सांगतायत, पण 15 ऑगस्टला नक्की पैसे जमा होणार का, असा देखील अनेक शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे। तर आता शेतकरी बांधवांनो, हाच तुमचा प्रश्न मी पूर्णपणे या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगणार आहे की नेमकी तुमच्या खात्यावरती पैसे केव्हापर्यंत जमा होण्याची शक्यता आहे। त्यासोबत नमो शेतकरी योजना बंद झाली की काय, का बंद झालेली नाहीये, नेमकी नमोच्या हप्त्याला विलंब झालाय, हेच तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होईल किंवा जमा होणार आहे असं तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, तुमच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। पहिले या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठीच निधी उपलब्ध होत नाहीये, आणि त्यासोबत आता तुमच्या खात्यावरती 2 हप्ते जमा होणार असं अनेक बातम्यामध्ये सांगितले जाते। नेमकी यामध्ये तत्व काय आणि अतत्व काय, तर पहा शेतकरी बांधवांनो, अतत्व असे की 2 हप्ते तुमच्या खात्यावर येणार, आणि म्हणजेच की तत्व म्हणजे 1 हप्ता तुमच्या खात्यावरती येणार। त्यामुळे आता तुम्हाला जर का नमोच्या हप्त्याची अत्यंत गरज असेल तर शेतकरी बांधवांनो, प्रतीक्षा करावी लागणार आहे। 15 ऑगस्ट या ठिकाणी तारीख सांगितली जाते, मग पाहूया त्या तारखेला जमा होते का। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी बांधव पीक विम्याची प्रतीक्षा करताय, आणि सरकारच्या माध्यमातून यावरती सुद्धा म्हणजेच की विलंब म्हणजेच की पुढे ढकलण्यामध्ये येतंय। सरकारने घोषणा तर केली, परंतु संपूर्ण शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विम्याचा लाभ भेटला नाहीये, आणि यामध्ये फक्त गोरगरीब शेतकरी बांधवांची या ठिकाणी रखडले जातात। कारण की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळालेला नसेल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्ही काय म्हणजे काय पैशावले नाही किंवा असं नाहीये, परंतु तुमच्या देखील खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा झालेले नाहीये। नेमकं हे सरकार काय करतंय, कसं करतंय, यावरती तर आपण बोलू शकत नाहीये। परंतु शेतकरी बांधवांनो, मी एवढेच बोलेल की सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर या ठिकाणी JR 9चा काढला पाहिजे, आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरण केलं पाहिजे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, सबस्क्राइब नक्की करा।